रामराम मंडळी, मी आपला मराठी मुलगा सचिन. आज आपण आलो आहोत आपल्या पुढील उद्योजकाकडे. आतापर्यंतच्या प्रवासात आपण नारी शक्तीलाच भेटलो, पण आज आपण आपल्या प्रथम पुरुष उद्योजकाकडे येत आहे, शशांक. आतापर्यंत आपण घरातनं व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना भेटलो, पण शशांकचा व्यवसाय थोडासा वेगळा आहे. चला तर त्याच्या व्यवसायाबद्दल आपण त्याच्याकडे जाणून घेऊया. नमस्कार शशांक. नमस्कार. तर शशांक, सध्या तू काय करतेस, जरा सांगशील का प्रेक्षकांना? सध्या माझा ARC इंटेरियरचा ब्रँड आहे आणि त्यात मी इंटेरियर डिझायनरचा व्यवसाय करतो. अरे वा, छान. हा व्यवसाय तू घरातनंच ऑपरेट करतोयस का? नाही, माझं ऑफिस आहे जोगेश्वरी सर्वोदय नगरला. ॲक्मे टॉवर आहे ग्राउंड फ्लोअरला. अच्छा. पण या व्यवसायामध्ये तू किती वर्ष झाला कार्यरत आहेस? 12 ते 13 वर्ष झाली मी हा व्यवसाय चालू केला. तर शशांक, तुला हा बिझनेस का करावा असं वाटला? कसं आहे ना सचिन, पहिल्यांदा मी जॉब करत होतो आणि मी बघितलं की मी ज्या गुजराती फर्म होती एक, ती लोक काय करायचे ना की ती लोक व्यवसाय आणायचे आणि आपल्यासारखे जे एज्युकेटेड आहेत, जे सिव्हिल इंजिनियर आहेत, जे इंटिरियर आहेत, त्यांना हाताखाली करून ते प्रोजेक्ट काढत होते. तर मी विचार केला की आपण का ना स्वतःचा व्यवसाय चालू करायचा. जर आपण स्वतःचा व्यवसाय चालू करून बघितला ना तर आपण चान्स घेऊ शकतो त्या गोष्टीचा. आणि प्रत्येक मराठी माणसांनी ना हा ट्राय करून बघितला पाहिजे लाईफमध्ये. सक्सेस झाला तर माणूस वर जातो, ना तर ते नॉलेज आहे, परत बॅक टू पॅव्हलियन आपण जॉब करू शकतो. तर माझं एक आहे की प्रत्येक माणसाने तरी हा व्यवसाय करून बघायचा, म्हणजे कुठलाही असो, कुठलाही क्षेत्रातला असो. आज मी व्यवसाय चालू केला, आज माझ्या मित्रपरिवारांनी मला कामं दिली. आज नाही ना म्हणता मी 250 ते 350 प्रोजेक्ट केलेले आहेत आत्तापर्यंत. अरे वा. आणि आत्ता मला तुला सांगायला आवडतं की माझं एक ऑफिस आहे. आज मी रेसिडेन्सचे कमीत कमीत 450 प्रोजेक्ट केले आहेत. कमर्शियलचे कमीत कमी 1 लाख स्क्वेअर फीटच्या वरती कामं केलेली आहेत. तर मला हे संदेश द्यायचा आहे की एज्युकेशन हे काही नसतं, मराठी माणसांनी फक्त डेअरिंग केली पाहिजे. तर पाहिलं मंडळी, मराठी माणसाने जर मनावर घेतलं तर व्यवसायात किती प्रगती करू शकतो याचं एक जिवंत उदाहरण आज आपल्या समोरच बसलं आहे. तर शशांक, मी असं ऐकलंय की तू याआधी देखील काही जॉब वगैरे करत होतास? हो सचिन, मी त्याआधी जॉब करत होतो. अच्छा. तर शशांक, तू जॉबवरनं डायरेक्ट बिझनेसमध्ये उडी घेतलीस का त्याआधी देखील काही धडपड करत होतास? तुझा थोडकाच प्रवास आमच्या प्रेक्षकांना सांगशील का? हो ना सचिन, की ह्याच्या अगोदर आहे ना मी जॉब केला आहे. जॉबच्या अगोदर मी छोटे छोटे व्यवसाय पण देखील केले आहेत. कसं आहे ना सचिन, माझं लग्न लवकर झाल्यामुळे ना जबाबदारी माझ्या लवकर आली. अच्छा. आणि त्या टायमाला आम्ही एक दुधाचा व्यवसाय चालू केला होता आणि बिंबिसारला आम्ही दुधाची लाईन टाकायचो आणि मी गाड्याही धुवायचो आणि मी टॉयलेटही साफ करायचो. पण काय झालं सचिन, 2005 सालाला माझा एक मित्र प्रसाद दोरी मला भेटला आणि त्यांनी मला गायडन्स केलं की आम्ही 10वी पर्यंत टेक्निकल लाईनलाच होतो सचिन. आणि त्यांनी मला सजेशन केलं की तू इंटिरियरचा कोर्स कर. मग तेव्हा सचिन मी इंटिरियरचा 1 इयरचा डिप्लोमा केला आणि नंतर मी जॉबला लागलो. आणि जॉब करता करता जसं मी मगाशी बोललो की आपण व्यवसाय काय नाही करत, तर मी हा व्यवसाय करून बघितला आणि आतापर्यंत मी 5-6 वर्ष मी जॉब केला. त्याच्यामध्ये मी डिटेल नॉलेज घेतलं बऱ्यापैकी आणि 2014 पासून मी व्यवसाय चालू केला. तर 2014 पासून मी व्यवसाय चालू केला. आज माझे ऑफिस आहे आणि माझ्याकडे कमीत कमी 50 ते 60 जण कामही करतात. अरे वा, छान. तर पाहिलं मंडळी, जेव्हा एक व्यक्ती व्यवसाय करतो तेव्हा तो इतरांनाही रोजगार देतो. आज त्याच्या हाताखाली जवळजवळ 50 ते 60 लोक काम करत आहेत, म्हणजे 50 ते 60 लोकांचं घर तो चालवत आहे. तर शशांक, तुला या तुझ्या व्यवसायाच्या प्रवासात तुझ्या घरच्यांकडनं कसा प्रतिसाद होता? प्रतिसाद म्हणायचं तर मला घरातल्यांचा सपोर्टच मिळाला. कसं आहे ना सचिन, मला घरातल्यांचा सपोर्टच मिळाला. जर सपोर्ट मिळाला नसता ना तर मी इकडे नसतो. कारण मी जेव्हा हा व्यवसाय चालू केला ना तेव्हा मी माझ्या वाईफला बोललेलो की मी 1 वर्ष तरी व्यवसाय करून बघीन. जर मला 1 वर्ष जर दर महिन्याप्रमाणे जर मला सॅलरी नाही मिळाली तर मी परत जॉब करेन. आणि त्या टायमाला तिचा सपोर्ट खूप महत्त्वाचा होता, कारण ते 1 वर्ष ना तिने घर चालवलेलं. अच्छा. तर पाहिलं मंडळी, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे
स्त्रीचा हात असतो आणि शशांकच्या मागे देखील त्यांच्या पत्नीचा हात आहे. तर वहिनी, मी प्रथम तुमचे आभार मानतो, कारण तुमच्या सपोर्टमुळे आज शशांक या व्यवसायात एवढी मोठी झेप घेऊ शकला. तर शशांक, तुझं अभिनंदन. तू खूप मोठी झेप घेतली आहेस, तू खूप यश मिळवलंस. तर आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील का? नक्कीच सचिन, कारण मला सांगायला खूप आवडेल की प्रत्येक मराठी माणसांनी हा व्यवसाय केलाच पाहिजे आणि करून बघितलाच पाहिजे. मग त्याला एज्युकेशनची अट नाही, तुम्ही कुठलाही व्यवसाय करा, पण तो करा, करून बघा. आपण करत नाही, आपण घाबरतो ना, म्हणून आज मराठी माणूस कुठेतरी मागे आहे. तर मला सगळ्यांना हे सांगायचं आहे तुझ्या इंटरव्ह्यू मार्फत की प्रत्येकाने बिझनेस करून बघितलाच पाहिजे. तो कुठलाही बोलतात ना, कुठल्याही प्रकारचा असून दे, भले तो ज्यांना गाडी धुवायचा आहे, पेपर टाकायचा आहे, कुठलाही असून दे, पण त्यांनी प्रयत्न हा नक्कीच केला पाहिजे. तर शशांक, आत्ताच तू आमच्या प्रेक्षकांना सांगितलंस की व्यवसाय करताना एज्युकेशन मॅटर करत नाही. पण मला जाणून घ्यायला खूप आवडेल की तुझा एज्युकेशन किंवा तुझा शिक्षण प्रवास काय आहे? शिक्षणाचा प्रवास बोलशील ना सचिन, तर मी 12वी मध्ये 3 वेळा फेल झालो. काय बोलतोस? आणि हीच तर गमतीची बात आहे सचिन, मी 12वी 3 वेळा फेल झालो, पण मी शिक्षण अर्धवट सोडलेलं नाही आहे. कसं सचिन, मी जॉब करता करता मी माझं ग्रॅज्युएशन पण कम्प्लीट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी इंटिरियरचा डिप्लोमा केलेला आहे. आता काय आहे की सचिन, माझं ग्रॅज्युएशन आणि माझं इंटिरियरचा डिप्लोमा हे टोटल वेगळा पाठ पडतोय. आज जो मला सक्सेस मिळाला आहे हे माझ्या इंटिरियरच्या डिप्लोमामुळे मिळालेलं आहे. ते मी नॉलेज घेतलेलं आहे आणि मला प्रत्येकाला हेच सांगायचं आहे, कुठलाही एक कोर्स करा आयुष्यामध्ये आणि त्याच्यामध्ये डिटेल नॉलेज घ्या आणि डिटेल नॉलेज घेतल्यावरती एक्सपिरियन्ससाठी काही वर्ष जॉब करा आणि नंतर व्यवसाय करा. तर पाहिलात मंडळी, आता तुम्ही शशांकचा प्रवास पाहिलाच आहे. तर माझं तुम्हाला सगळ्यांना एकच सांगणं आहे की कुठलाही व्यवसाय करा, पण जागे व्हा. कुठलाही व्यवसाय करायला लाजू नका. तुमची छोटीशी सुरुवात तुम्हाला उद्याच्या मोठ्या यशापर्यंत नेऊ शकते. बरं शशांक? नक्कीच. तर शशांक, छोट्या मोठ्या व्यवसायावरनं मला तुला एक विचारायचं आहे की तू हे जे इंटेरियर डिझाईन करतोस ते मोठ्या मोठ्या जागांचेच करतोस का छोट्या घरांचे देखील करतोस? नाही सचिन, मी छोट्या पण घरांचे इंटिरियर्स करतो. इव्हन मी चाळीतल्या पण रूमचे इंटिरियर्स करतो. मी मोठ्या घरांचे पण करतो. मग त्याच्यामध्ये तू बोलशील कल्पतरू आले, ओबेरॉय आले, या आपले एसआरए बिल्डिंग्स आल्या, या आपले चाळी आल्या. मी तर असं सजेस्ट करीन ना की प्रत्येकाने ही इंटिरियर करावं, कारण आपण वास्तू डेव्हलप केली ना तर आपली पॉझिटिव्ह एनर्जी वाढते, खूप फरक पडतो. म्हणून प्रत्येकाने इंटिरियर करावं, कारण आपण दिवसरात्र कामाला जातो, दमून माखून येतो आणि घर आपलं स्वच्छ आणि क्लीन असेल ना तर घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी खूप येते आणि माणसांची तरक्की पण खूप होते. हा माझा अनुभव आहे. कसं आहे ना सचिन, की मोठ्या घरांमध्ये ते इंटिरियर करतात, पण माझं असं म्हणणं आहे की छोट्या घरांमध्ये पण इंटिरियरची जास्त गरज आहे, कारण तिथे कमी जागांमध्ये आपल्याला ते फर्निचर वेल टू डू मॅनेज करून त्याच्यामध्ये स्टोरेज क्रिएट करून द्यायचं असतं. आणि इकडे ना सचिन, इंटिरियर डिझायनरची ना खूप महत्त्वाची भूमिका असते. कसं आहे ना सचिन, उलट मोठ्या घरांपेक्षा छोट्या घरांमध्ये इंटिरियर डिझायनरची खूप गरज असते, कारण त्यांना ना त्या छोट्याशा जागेमध्ये ना फर्निचरचं ना त्यांना प्लॅन करून द्यायचं असतं की जेणेकरून त्यांचे कपडे म्हणा, त्यांचा किचन पार्ट म्हणा, हा आपण वेगवेगळ्या पद्धतीने या त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपण त्यांना बसून त्यांना वेल टू प्लॅन करून देऊ शकतो. अच्छा. आणि त्याही पुढे माझा एक अनुभव आणि एक पर्सनल मत बोलशील ना तर आपण काय करतो, खास करून ते चाळीमध्ये राहणार आहे, त्यांचं म्हणणं कसं असतं, जेव्हा मोठं घर घेऊ त्या टायमाला मी काम करेन. तर तसं नका करू. जेव्हा आपण दिवसभर कामाला जातो, कामावरून आपण थकून मकून जेव्हा घरी येतो ना त्या टायमाला जे घर आपलं सुंदर असेल ना, भले ते छोटं का ना म्हणजे आपण त्या घरामध्ये ना एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी ना आपल्याला छोट्या घरापासून मोठ्या घरापर्यंत घेऊन जाते. बरोबर बोलतो शशांक. आता इथे तुझ्या या वास्तूमध्ये, तुझ्या या घरामध्ये आम्ही इतका वेळ बसलो आहे, पण आम्हाला डलनेस किंवा थकल्यासारखं वाटलं नाही. उलट या तुझ्या या वास्तूमध्ये आम्हाला एकदम फ्रेश वाटतं आहे. म्हणजे नाही नाही म्हटलं तरी आपण 2 तास इथे बसलो आम्ही, पण तुझ्या या वास्तूमध्ये आम्हाला खूप फ्रेश वाटतं आहे. जो तुझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे तो आम्हाला तुझ्या या वास्तूमध्ये खूप जाणवला. थँक्यू. तर पाहिलंत मंडळी, घर लहान असू दे किंवा मोठं असू दे, चाळीतलं असू दे किंवा बिल्डिंगमधलं असू दे, इंटेरियर करणं किती महत्त्वाचं आहे. आणि सुंदर घर कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतं ना. आणि तुम्हाला जर तुमचं घर सुंदर बनवायचं असेल तर शशांकला आपला कॉन्टॅक्ट करा. त्याचा नंबर मी इथे खाली दिलेला आहे.
आणि त्याचे वेगवेगळ्या साईटचे जे फोटोज आहेत ते त्यांच्या इन्स्टा पेजला जाऊन फॉलो करा. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर त्याच्या पेजला जाऊन तुम्ही फॉलो करा आणि त्यांनी जे प्रोजेक्ट केले आहेत आणि जे त्याच्याकडे प्रोजेक्ट नवीन आले आहेत ते तुम्ही त्यात पाहू शकता. तर शशांक, तू तुझ्या या बिझी शेड्यूलमधनं आम्हाला वेळ दिलास त्याबद्दल तुझं प्रथम धन्यवाद. आणि या आमच्या सिरीजमधला तू प्रथम पुरुष व्यावसायिक आहेस त्याबद्दल तुझं अभिनंदन. धन्यवाद सचिन. तुझा हा आतापर्यंतचा जो व्यावसायिक प्रवास आहे तो पाहून आपले इतर बांधव देखील व्यवसायात उडी घेतील अशी मी आशा बाळगतो. तर शशांक, तुला खूप खूप धन्यवाद आणि तुला पुढील व्यावसायिक प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. खरंच सचिन, खूप खूप धन्यवाद सचिन. तूही तुझ्या बिझी शेड्यूलबद्दल मला वेळ दिल्याबद्दल आणि ह्या चॅनलमध्ये मला व्यक्त व्हायची संधी दिल्याबद्दल. तर मंडळी, आम्हाला दोघांनाही वाटतं की आपल्या मराठी बांधवांनी व्यवसाय करावा आणि त्यासाठी सचिन तुझे खूप खूप आभार की तू ह्या चॅनल काढलास आणि तू मराठी माणसांचे इंटरव्ह्यू घेतोयस आणि तू येणाऱ्या पिढीला प्रोत्साहित करतोयस. सचिन, तुझे खूप खूप आभार. धन्यवाद.